मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, बी फार्म सेकंड इयर सेमिस्टर 3 फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 मधला आजचा हा शेवटचा भाग, ज्याच्यामध्ये 2 थेरी बघायची आहेत आपणाला. सॅचे मोर्स थेरी आणि कोल्जन अँड मॉफेट्स मॉडिफिकेशन. टाका हेडिंग सॅचे मोर्स थेरी. सॅचे मोहर्स थेरी काय आहे? जो बेअर स्ट्रेन थेरीमध्ये एक ड्रॉबॅक होता की सायक्लोहेक्झेन आणि त्याच्यापेक्षा हायर जे सायक्लोअल्केन आहेत त्यांच्या स्टेबिलिटीबद्दल बेअर स्ट्रेन थेरी डज नॉट एक्सप्लेन अबाउट एनी इन्फॉर्मेशन, बट सॅचे मोहर्स थेरी explain the stability of cyclohexane as well as higher cycloalkane. मी 2 स्ट्रक्चर काढतो. दिस इज अ चेअर फॉर्म. तुम्ही पण काढून घ्या स्ट्रक्चर लगेच. This is about chair form. This is about boat form. काढून घ्या स्ट्रक्चर. पहिला पॉइंट लिहा. इन ऑर्डर टू अकाउंट फॉर स्टेबिलिटी ऑफ सायक्लोहेक्झेन and higher cycloalkanes, Sachet-Mohr's theory was proposed. Number 2, in such a ring, they are free from all strain all the ring carbon atoms
are not forced into one plane, are not forced into one place. तीसरा पॉइंट, cyclohexane can exist in a two planar puckered, P-U-C-K-E-R-E-D, puckered conformation. Both are free from strain. Both are free from strain. Are called chair form and boat form. Are called chair form and boat form. नंबर 4, chair form of cyclohexane. Chair form of cyclohexane is more stable than boat form. लास्ट पॉइंट लिहायच्यातला थेरीतला, अंडर ऑर्डिनरी कंडिशन, cyclohexane mostly exist in a chair form. Mostly exist in a chair form. पुढची थिअरी आहे कुल्जन अँड मॉफिट्स मॉडिफिकेशन. सायक्लोप्रोपेनचं स्ट्रक्चर काढा. स्ट्रक्चर काढून घ्या.
लिहा. पहिला पॉइंट, इन अ सायक्लोप्रोपेन all 3 carbon atoms are in a cyclopropane all 3 carbon atoms are in a cyclic structure. Number 2, in a cyclopropane each carbon atom is sp3 hybridized. Number 3, the bond angle in a cyclopropane is 104 degree. 104 degree, which is a less than regular tetrahedral bond angle. Next point, due to cyclic structures, bonds are bent and strain is developed and stability decreases. Next, due to strain, the bonds are bent, called as a banana bond. Due to strain, the bonds are bent, are called a banana bond. This bond nature is in between sigma bond and pi bond. तुम्हाला सगळा सिलेबस युनिट 5 पूर्ण शिकवलेले आहेत. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जर बीफॉर्म म्हणून सेकंड इयर म्हणून गेलात तर तुम्हाला युनिट 1 पासून ते युनिट 5 पर्यंतचे सगळे व्हिडिओ दिसतील. तुम्ही परत रिव्हिजन करू शकता. तर आज आपला या ठिकाणी पूर्ण अभ्यासक्रम संपलेला आहे. सिलेबस कंप्लीट झालेला आहे. ईच अँड एव्हरी बिट विल बी कंप्लीटेड. तर आज आपण इथेच थांबू. ओके, थँक्यू.